व्यवस्थापक जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे व ग्रामस्थ मंडळ निजे, दत्तात्रय पाटील साहेब समाजसेवक, धन्यवाद. आमचे मेन पंच आपण पाहिले की ज्यांनी अप्रतिम इथे पंचांच्या भूमिकेत ज्यांना पाहिले सोमनाथ पाटील, ऋषभ सोमनाथ तुम्हाला सुद्धा, प्रकाश पवार एक जबरदस्त पंच. सलामीची जोडीचा पाहिजे तर आपण चेतन आणि अशी आपल्याला सलामीची जोडी बघायला मिळते. दोन्ही संघाचे बरोबर खेळू आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एक जबरदस्त खेळाडू सुद्धा आहेत. पहिलं षटक कोण घेऊन येतोय फडकेपाडा संघाकडून? जितू गोलंदाजी मार्कवर. रीतीने आपण बघतो की सोनापडा गावातून 2 पालख्या निघतात. एक मसोबाची पालखी म्हणजे आपण की मसा इथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा आपण म्हणजे जत्रा आजपासून सुरू झालेली आहे. आज 12 जानेवारी गेम प्ले होते इथे, मात्र गोलंदाजी सज्ज होतोय. पहिला सामना आहे तो 4थ्या दिवसातील आज सगळा विपक्ष आपण बघतोय की फडकेपाडामध्ये सामना आहे. फडकेपाडाच्या संघात आपण नाणेफेकी जिंकून शतक स्वीकारलेलं आहे. तर सलामी मिळेल रोहित आणि चेतन ही जोडी मैदानावर आहे आपण बघतोय. स्ट्राईक आता रोहित घेतोय. तर पंचाने आपण बोलले की खेळाडू सुद्धा चेंज होत आहेत, कारण प्रथम स्ट्राईकला चेतन दिसत आहे. नितीन, आज आपण जेव्हा जेव्हा प्रेक्षक येतील तेव्हा या स्पर्धेचं आपण बघितलं की ज्या ज्या खेळाडूंनी आपल्याला मेसेज केलाय त्या खेळाडूंचा अजून आम्ही ते नाव घेणार. काउंटडाऊन चालू करतोय. थँक्यू. पहिल्या चेंडूचा जोरदार टाळ्या होती जरा. पहिला सामना 4थ्या दिवसातील क्षेत्रक्षमध्ये आपण आपल्या ऑन साइडला फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, एक मिड विकेट रिझनमध्ये आपण क्षेत्र मिड ऑनमध्ये एक क्षेत्रक्षण, फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षण आपण थोडासा क्लोज जातोय, लेग गलीमध्ये जातोय. जितू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज रोहित. चौथ्या षटकात पहिला चेंडू, उलटा चेंडू मिडॉन यावे अप्रतिम झेल पकडतोय. इथे मात्र मिडॉनला रोहित बॅक टू पवेलियन. थँक्यू. आपण म्हणजे 9:08 पहिला चेंडू पकडलाय. दत्ता पाटील आपण टाइम लावलाय. 25 मिनिटात आपल्याला सामना संपत आहे. नवीन फलंदाज येतोय, जबरदस्त क्रिकेटर सूरज. अंडर-21चा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती आपण झेल पकडला. राकेशने अप्रतिम झेल घेतला, कारण 3 हाईट बाज खेळाडू होते. थोडासा स्ट्रेच केला आणि मिडॉनला मात्र अप्रतिम झेल घेतला आणि रोहित बॅक टू पवेलियन. नंतर मात्र डावखुरा फलंदाज स्ट्राईकला. आपण पाहिलं की पुन्हा एकदा विनंती करणार आहे आम्ही की मेन एंट्रीजवळ कोणी थांबत. जितू. हा चेंडू अप्रतिम फटका. इनसाइड आउटने चेंडू खेळून करतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चेंडू सीमा अप्रतिम गीत लावलं. क्या बात आहे डीजे मास्टर. आपण बघतो की सर्वात मोठी जत्रा महाराष्ट्रातील मशाची जत्रा आणि सचिन म्हात्रेचं सुद्धा आगमन होतं. पहिला चेंडू आपण गडी बाजूला, दुसऱ्या चेंडू होते मात्र चेंडू कव्हरच्या रिझर्व मधनं चेंडू सीमा पार जातो. चेतन म्हात्रे खातं करतो वरते सागत संघाचं. कंपल्सरी चेसिंग असणार आहे तुम्हाला. चेसिंग कंपल्सरी असणार आहे.
पण एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षण बघितलं तर फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग आपण लेग गली सुद्धा पाहतोय. एक बॅकवर्ड स्कोर लेगला मिड विकेट रिजनला एक क्षेत्ररक्षण बघतोय आणि मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आहे. जितू चेंडू पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू जोपर्यंत लेग गली रिजन मध्ये फीड होईल 1 धाव मिळते इथं मात्र 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देस्ता गाव संघाची 1 गडी बाद. रन घेत नाहीये तर मात्र तर असं वाटतं की धाव झाली असते पण घेत नाहीये. कारण इथे आपण पहिले 1-1 धावेने नेहमी आपण बघतो संघाला धोका सुद्धा पत्कारतो कधी कधी सर्कलमध्ये. पुणे ते जितू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मार करतो. स्ट्राईकला बोला चेतन सुंदर फटका. पुन्हा एकदा अप्रतिम प्रयत्न केला होता मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. राकेश मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. कारण राकेशची हाईट ऑलरेडी बघितली तर आपण 6 फूट आहे आणि त्याच्यामुळे तो स्ट्रेच करतो त्यामुळे चेंडू त्याच्या हातात येतो नक्की. आणि आता यामध्ये प्रयत्न केला होता एका हातात चेंडू अडवण्याचा. खूप चांगला स्टॉप दाखवतो इथं मात्र. स्ट्रायकेरला फलंदाजी देतो म्हणजे सूरज. प्रतिम कामगिरी केली होती आपण म्हणजे अंडर-21 मध्ये प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या ते 5. आमचे गुड लेखक आपण नितेश पाटील, राजन, रोशन पाटील तुमचं तर स्वागत आहे. जितू राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू लो फुलटॉस चेंडू होता. पायचीचा अपील केले गेले आहे. पंच दाखवून देतात त्यावेळी आपण बघितले की बॅट कॅटने चेंडू खेळला गेलेला आहे. बॅटने चेंडू स्पर्श झाला होता त्यामुळे 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 6. एक चांगली सुरुवात बघायला मिळते आपण बघितले की फडकेपाडा संघाकडून. आणि तेवढीच पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर मात्र इथे चांगली फलंदाजी करतो म्हणजे चेतन. मदन पाटील आणि आनंद पाटील साहेबांना मी विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जर्मन क्रिकेट मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा जितू वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक आता ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग लेग गल लेग क्षेत्ररक्षण, बॅकफूट स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. जितू फुलटॉस चेंडू फायदा उचलत नाही. जोपर्यंत चेंडू बॅकफूट पॉईंटला रोशन फीड करतोय तोपर्यंत 1 धाव इथे मात्र मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते पहिल्या षटकाची समाधीनंतर 7. 1 गडी बाद. 7 अशी धावसंख्या सागा संघाची. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण पाहिले तर पहिला फलंदाज बाद झाला होता म्हणजे पहिला चेंडू होती रोहित बाद झाला होता. पण आता त्यानंतर चेतन आणि आपण पाहिले तर सूरज 7 धावा इथे करतायत आपल्या पहिल्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये. तर P2 मध्ये किती धावा येतात पाहायचं आहे. कारण का रेग्युलर सलामीवीर जो आपल्याला सचिन थोडासा उशीर आल्यामुळे सलामी घेता येत नाहीये. तर दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. समीर उंचपुरा गोलंदाज. आपण बघतोय की या टी शर्ट आपण बघतो वेगवेगळ्या कलरचे आहेत पण ट्रॅक मात्र ब्लॅक कलरचे तुम्हाला कंपल्सरी प्रदान करायचे. आपण बघतोय की बॉबी सुद्धा आपण पाहतोय आमच्या व्यासपीठासमोर क्षेत्ररक्षण. बॉबी वेस्टअपला एक जबरदस्त आयोजक आहे. खूप प्रेम दिलं होतं त्यांनी 3 दिवसामध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला. समीर गोलंदाजी मार्कवर सर एंडकडून स्ट्रायकेरला फलंदाज डावखुरा फलंदाज चेतन. समीर गोलंदाजी मार्कवर चेतनसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण म्हणजे फाईन लेग बॅकफूट स्कोअरला एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण बघतो आपण. एक लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षण देण्यात पाहतोय. समीर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बोला चेतन. चेंडू गतीमध्ये परिवर्तन खूप शरीराच्या दूर ना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेंडूची समाप्ती नक्कीच सचिन थंडी वाजणार आहे कारण खेळाडूंना थंडी वाजते. वातावरण थंडगार आहे पण आयोजक मात्र खरोखर या आयोजकांना देवतेवढे धन्यवाद कमी आहेत. समित चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. तो शॉर्ट सिलेक्शन कारण लवकर शॉर्ट सिलेक्शन करतात. चेंडू मात्र थांबून येतो कारण का आउट आपण बोलले विकेट शेनानी मातीने बनवलेली त्यामुळे थोडासा दमटपणा विकेटमध्ये येतील त्यामुळे चेंडू थांबून येतो. नितेश पाटील आणि खेळपट्टीवर आपण बघितलं तर येताना आम्ही बघितलं तर भरपूर ठिकाणी असं पाणी दौ जमा झालेला आहे त्यामुळे चेंडू बघितलं तर वेगाने नाही थांबून येतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. समीर गोलंदाजी मार्कवर पॅटम उर्दकडे मारा करतो. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केले तर स्कोअर लेगा आपण बघतोय 30 सर्कलमध्ये पण पाहतो आपण. समीर राईट उर्दकडे मारा करतोय. गोलंदाज बघितलं थोडासा फॉलो थ्रो चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर साईडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट. एक कव्हर्सला क्षेत्ररक्षण पाहतोय. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहतोय. आयोजक सुद्धा आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये दत्ता पाटील अजय पाटीलला पाहतोय. पण जबरदस्त स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती जबाबदारी ते पार पाडतात 4थ्या दिवशी सुद्धा. त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण येणाऱ्या शनिवारी आपण बघितले
बक्षीस अंतिम सामना शॉट चेंडू पुल करतो चेंडूला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू सीमा पार 4 धावा. आपण पाहिले की सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 100 लोक आपला मॉनिटर ऑन करून युट्यूबवर हे सामन्याचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांना पण आम्ही धन्यवाद देतोय, स्वागत करतो त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये. इथे आपण 212वा चौकार लागला गेलेला आहे. मॅडम आपण विशाल पवार तुमचं सुद्धा स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. पण दस्ता मिरगोलंदाजी मार्कवर कारण 2 चेंडू निदा गेले त्याचप्रमाणे शॉट खेळायचा होता पण चेंडू मात्र थांबून आला होता. पण आता मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येतोय. समीर अप्रतिम फटका फ्रंट फुटवर ड्राइव्ह केला चेंडूला चेंडू हवेत यावेळेला लॉंग ऑफला फलंदाज मात्र त्या चेतन बाद होतोय. चेंडू लॉक करतो चेंडूला चेंडू मिडांच्या डोक्यावर जातो. यावेळी चेंडू हवे ते प्रयत्न केला तर बाबीने आपल्या कृष्णा यांनी पण प्रयत्नात यश लाभत नाहीये. झेल सुटतो आणि मात्र 2 धावा सुद्धा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या ते धावफल करते 13. 2 फलंदाज बाद झाले. चेतन बाद झालाय सलामीचा फलंदाज. आपण पाहिले की रोहित सुद्धा सलामीचा बाद. सलामीची जोडी आपण पाहिली बॅक टू पवेलियन झाली. त्यानंतर 3रा आणि 4था क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय फलंदाजीला. समीर गोलंदाजी मार्कवर P2 मधलं षटक होतं. 3 षटक या सर्कलच्या बाहेर आहे. समीर राईट कोण तिकडे मार्क होतो स्ट्राईक लेवलला सूरज कट करतो चेंडूला चेंडू यावेळेला हवे ते चुकीचा शॉट सिलेक्शन कारण पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटची एज घेऊन जातो. फलंदाजी ते मात्र बाद होतोय. फलंदाज येतोय आता मात्र इतर राहुल जाधव पायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सायकलला फलंदाज आपण आपले सचिन 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करते. धाव येते सगळ्या संघाची फक्त आणि फक्त 13. 3 गडी बाद 13. पण म्हणजे तर अडचणीत सापडले तर म्हणजे संघ कारण P1 आणि P2 मध्ये धावा येत नाही पण विकेट मात्र जात आहेत. गोलंदाजी सज्ज होतो कृष्णा. कृष्णा गोलंदाजी मार्कवर कोळेगाव इनकडून स्ट्राईकला फलंदाज सचिन. सुंदर फटका चेंडू इनसाइडला खेळतो करतो चेंडू करतो जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातो चेंडू फीड होतोय. ते मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या ते सगळ्या संघाची 15. कृष्णा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं 30रं षटक.
कॅप्टन राऊंड किंवा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सचिनसाठी क्षेत्ररक्षण म्हटलं फाईन लेग बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन रिझन मध्ये एक आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, मिड ऑनला क्षेत्ररक्षण. कृष्णा तो सचिन गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईट चिखून करताय, पडल्यानंतर चेंडू ऑप्शन सोडून जातोय. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. चेअरमन क्रिकेट संघ विजयांच्या माध्यमातून मकर संक्रांत चषक आणि सर्व खेळाडू या स्पर्धेला आपण म्हणजे ग्रामीण वर्ल्ड कप म्हणून संबोधतात. साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन गली रिझन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय, कव्हर रिझनला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षण पाहतोय. कृष्णा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज सचिन म्हात्रे. चेंडू शॉट, चेंडू पुल करतोय, चेंडूला शॉट ऑन बॉल, चेंडू फार गतीमध्ये येतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय फाईन लेग रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होतो इथं मात्र आपण बघितले तर बॅकवर्ड स्कोर लेगचा क्षेत्ररक्षण येऊन फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत इथं आपण बघितले 3 धावा मीटर अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अख्खा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवते. धावसंख्या धावफलकावरती होती ती म्हणजे 19. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पण त्या गोलंदाजी मार्कवर कृष्णा प्रथम स्ट्राईकला येतो तो म्हणजे राहुल जाधव. कृष्णा तो राहुल पुरुषा साधला तर स्टेप आउट झाले, पण चेंडू मात्र एक्स्ट्रिक्सला बीड करतोय. पण अप्रतिम बॅकिंग येते फाईन लेगचा खेळाडू, लगेच चेंडूवरती येतो त्याच्या वेगाने. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कारण आपण पहिले चेंडूवर आले होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावा मात्र येत नाहीयेत सागर संघासाठी. पहिला सामना आजच्या दिवसात, चौथ्या दिवसातील खेळपट्टी जर आपण पहिले थोडंसं उलसरपणा जाणवतोय खेळपट्टीवर, कारण का मॉइश्चरायझर कारण का दव भरपूर प्रमाणात पडतोय. कृष्णा गोलंदाजी मार्कवर गतीमध्ये परिवर्तन, बॅक पडतोय, स्क्वेअर कट करतोय, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार होतो का पाहायचा आणि चेंडू सीमा पार. 4 धावा, गुड शॉट. थँक्यू. बदले जबरदस्त आपण व्यक्तिमत्व पाहतोय. BS पाटील म्हणजे बाराम पाटील. कालच्या दिवसात खूप चांगली माहिती दिली. बाळू जेव्हा 50 वर्ष असेल तेव्हा भरपूर चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद बाळाम. BS पाटील तुम्हाला सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत तुमचं. अप्रतिम क्रिकेटर, खूप चांगली माहिती दिली. पुणे कृष्णा गोलंदाजी मार्कवर चेंडू पुन्हा एकदा पुल करतोय, चेंडू हवेत, अप्रतिम झेल, एका हातात झेल घेतलेला आहे. मच्छिंद्र जबरदस्त झेल घेतोय मिड विकेट रिझन मध्ये. राहुल बॅक टू पवेलियन. नितीन, आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही आज आयोजकांची भरपूर नावं इथे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. या मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व कार्यकर्त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जसं जसा वेळ मिळेल आम्हाला तसं तसं आम्ही तुमच्यापर्यंत नाव पोहोचवणार. धावसंख्या आपण आपल्या तर धाव स्थगित आहे, धाव संख्या 23 आहे धावफलकावरती. आता स्ट्रायकरला फलंदाज येतो तो म्हणजे सचिन. ते सुंदर फटका कट करतो, चेंडूला पॉइंट मध्ये झेल सुटतोय, मात्र बॅटचा फेस खोल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र हवेत गेला होता यावेळी. पण सचिनला जीवदान मिळतोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते, धाव करते 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक टॉली देखील मैदानात जाते. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझे वरदेवी आईचे अमथर गावाला, माझे वरदेवी आईचे अमथर गावाला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. थँक्यू. आपण बघतो की व्यवस्थापक आपण बघतो जयवंत क्रीडा मंडळ निलजे व ग्रामस्थ मंडळ निलजे, आपण बघतो दत्ता पाटील, समाजसेवक निलजे, श्रीपद म्हात्रे, बाबूराव पाटील, कमलाकर पवार, गोपीनाथ पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण पाटील, पोलीस पाटील, तुकाराम पाटील, उत्तम पाटील, अनंत पाटील, सीताराम पाटील, धर्मा पाटील, अभिमन्यू रसाळ, बबन रसाळ, यशवंत पवार, नारायण पाटील, मदन पाटील, गणेश पाटील, दीपक पाटील, अभिमन्यू पाटील, नंदू खंडागळे, SCO निलजे, हरिचंद्र जिबा पाटील,
प्रकाश पाटील, नामदेव पाटील, काळूराम रसाळ, विजय म्हात्रे, गजानन पाटील, राम पाटील, जितेंद्र पाटील, चंद्रमोहन पाटील, डॉक्टर श्रीराम रमेश पाटील, आपण बघतो रमेश पाटील, यशवंत रसाळ, जयराम रसाळ, सुरेश रसाळ, दीपक पाटील, या सर्वांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य करतायत, त्याला त्यांना धन्यवाद देतोय. आपण बघितलं या मंडळाचे अध्यक्षता बघितलं तर गिरीधर मारुती पाटील, माजी सरपंच, उपाध्यक्षता बघितलं तर बबन कृष्णा रसाळ, सेक्रेटरी बघितलं तर संजय कृष्णा पाटील, विशाल करसन पवार, खजिनदारचा बघितलं सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार अजय एकनाथ पाटील, उपकर्णधार योगेश भगवाना पाटील, या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी स्पर्धा पारण्यासाठी एक योग्य मोलाचं काम करतात, सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेटकडे आपण क्रिकेटकडे वळणार आहोत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सागाव संघाची धाव संख्या ती म्हणजे आपण पहिली धाव फलकाची धाव आहेत त्या 24 धावा आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही, कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावं लागणार तिथे. पण इथं गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक येतो समीर, एक उंचपुरा गोलंदाज. आता मात्र P1 P2 संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण बंधनकारक राहणार नाहीये. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअरला एक, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये समीर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक लेवलला सचिन, हा चेंडू पूल करतो, चेंडूला चेंडू जातो जोपर्यंत लॉंग ऑनला 1 मिनिट येतं, मात्र 1 ने धाव संख्या वाढते, धाव संख्या ते 25. तीन अजूनही बघितले तर षटकानंतर अजूनही 6 चेंडू म्हणजे 11 चेंडूंचा खेळ बाकी. आता माझा बॅटचा फेस खोला लागणार आहे ते म्हणजे रितेश आणि सचिनला, कारण क्षमता या खेळाडूकडे म्हणजे क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. समीर गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. समीर राईट आर्म पूर्तीकडे मार्क होतो, चेंडू फायदा उचलत नाही, चेंडू कार्पेटमध्ये जोपर्यंत सर्कल मध्ये फीड होतोय, मिडॉनला राकेश चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतात, दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या ते धाव फाल करते 26. 4थं षटक प्रगती पथावर आहे, फलकवरती आपण पहिले 26 धावा येतात. पुणे समीर गोलंदाजी मार्कवर, केसर एनकडून राईट आर्म पूर्तीकडे मार्क होतो. स्ट्राईक लेवलला सचिन, गतीमध्ये परिवर्तन, कट करतो चेंडूला, रोशन कोणती चूक करत नाही, बॅकवर्ड पॉइंट मध्ये सचिन बॅक टू पॅव्हलियन, बिग विकेट. थँक्यू. नवीन फलंदाज पुन्हा आपण बघतो रोहित येतोय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण पहिले तर फटकेपाडा संघाकडून ज्या सकाळच्या सत्रामध्ये जर फायदा घ्यायचा, हवेचा फायदा घेतात पूर्णपणे, कारण का विकेट जर बघितलं तर शेण आणि मातीने बनवलं, थोडासा आपण पहिले ओलसरपणा असणाऱ्या विकेटमध्ये, आणि त्या विकेटचा पूर्णपणे फायदा घेतो. नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करतोय समीर, गोलंदाजी मार्को. सायकलवर प्रतिम फटका, चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये काढतोय, चेंडू आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमा पार, 4 धावा. याच दरम्यान राजेश पाटील यांचं आगमन होते आमच्या व्यासपीठावरती, त्यांचंही सहर्ष स्वागत. तसेच सकाळच्या सत्रात आपण बघतोय बबन रसाळ यांचे आगमन होते. धावसंख्या 30. चुकीच्या रीतीने या मान्यवरांना जणू काही सलाम करत चौकारात येतो मध्ये रोहितच्या बॅटमधून, रितेशच्या बॅटमधून चौकार येतोय. पुणे तर समीर गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या आपण बघतो धावफल करते 30. 4थं षटक प्रगती पथावर आहे समीर. हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय, मात्र अपील केले गेलेले आहे. पंचने बघितलं एक्झॅक्टली चेंडू लँड झाला होता कुठं, आणि फलंदाज कशा प्रकारे खेळतो का, लेग स्टंपवर चेंडू पेच झाला होता, त्यामुळे पंच खूण करतात की नॉट आउट आहे. आणि 1 धाव मिळते, मात्र एक बॅटच्या सर्वात 1 ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 31. स्ट्राईक 31 धाव आपण बघतोय. स्ट्रायकरला फलंदाज रोहित आहे. समीर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो, स्ट्राईक लेवल रोहित. हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये.
थँक्यू थँक्यू. आपण बोलले फलंदाज बाद होतो इथं मात्र. रोहित बॅक टू पलविनंतर मात्र संघ नाही घेतोय तो म्हणजे राम म्हात्रे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 31. आपण धावा बघतोय संघाच्या करता 50 ते 55 धावा करायच्या असतील तर या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. ते म्हणजे आपण रितेशला रामेला संघ नायकाला मात्र एक चांगली खेळी करावी लागणार आहे. गोंधळी सज्ज होतोय निलेश पाहिजे शेवटचं षटक. हनुमानचं षटक कशा प्रकारे फेकतो इथं मात्र. चला बेतोडी संघाचे संघनायक आणि उसर्ग संघाचे संघनायक यायचं आपण नाणेफेकीसाठी. आज हवेचा वेग खूप आहे, थंडी जास्ती पडलेली आहे, तरी पण त्या थंडीमध्ये आपण बोलले की अयोजक इथे मात्र सामना लवकर सुरू करतायत. वजन 8 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. निलेश गोलंदाजी मार्कवर कोळगाव एनकडून चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होतो. टॉप आहे चेंडू हवेत यावेळेला फाईन लेगचं क्षेत्ररक्षण करून कोणती चूक करत नाही. तेज बॅक टू पाबेल यांनी ते मात्र. फलंदाजी तो संदीप उर्फ बाळू. सायकलला फलंदाज आपण आपले संघनायक राम म्हात्रे पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र. कारण का आता गरज आहे मोठ्या फटक्यात 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. धाव फलकात ती धाव आहेत फक्त आणि फक्त 31. निलेश अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. सकाळच्या सत्रामध्ये नितीन फार महत्वाची होती नाणेफेकी कोण जिंकतो. कारण का नाणेफेकी जिंकणारा संघ आपण वेळे गोलंदाजी घेणार होता. कारण का एक खेळपट्टीचं बैल सेना आणि मातेने बनवली. विकेट थोडीशी आपण वेळे मॉइश्चर विकेटवरती आपण वेगळे सकाळच्या सत्रामध्ये रात्रीच्या वेळी दव पडला असतो तो दव असतो आणि त्यामुळे चेंडू वेगाने स्किट करत नाही. स्ट्रोक खेळण्यासाठी अवघड होतो आणि तीच परिस्थिती आपण सागाव संघाकडून होती. कारण मोठे फटके आले नाही सागाव संघाकडून. साईडला क्षेत्ररक्षण भेटलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण बघतोय. बॅकवर्ड स्कोरला 1 मिड विकेटला क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. निलेश गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एनकडून सायकलवर राम चेंडू पूल करतो. चेंडू मात्र या वेळेला बघितलं तर बॅट पंचांच्या बाजूकडे गेले होते पंच मात्र बाजू निघतायत. चेंडू सीमा पार जातोय. थँक्यू नितीन. आपण म्हणून तर आपण मी तर म्हणेल की ग्लोव्हचा त्यामुळेच वापर केला जातो. कदाचित आपण आपल्या हाताला आपण पहिले पाणी सुटतो आणि आज आपण पहिले पंच थोडेसे आपण पहिले सोमनाथ पाटील लगेच हुशार होते त्यामुळे ते बाजूला गेले. आणि नितीन मला वाटतं पहिला प्रसंग असणार या मैदानावरचा. चला बेतोडी संघ संघनायक आणि आपण पहिले तर उसरगर संघ संघनायक 4 ने धावसंख्या वाढते धावसंख्या ते 35. कारण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात नितीन. पण आपण बघतो शक्यतो आज का ग्लोव्ज वापरतात खेळाडू याचं आपल्याला कारणही समजलंय. तर सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपण आपले दव पण हाताला जाणवत असेल. लगेच आपण बघितले की फलंदाजांनी जाऊन सुद्धा पंचांची चौकशी केली. राम म्हात्रे यांनी. निलेश गोलंदाजी मार्कवर ऊर्ध्वकडे मारा करतोय. कोळेगाव इनकडून अंतिम षटकातील पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज होतोय. सायकल फलंदाज संघनायकाकडून एक चौकार आलाय. 202 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चेंडू पुन्हा एकदा हुक करतो चेंडूला. आता मात्र चेंडू जातो तो पॉइंट लेग रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होती मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती धावपल कधी 37. दिन प्रेक्षक मात्र क्रिकेटला एन्जॉय खूप करतायत. कारण 108 प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आता मात्र 200 वरती आकडा गेलेला आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण घर बसल्या बसल्या आपण लॅपटॉपवर आपल्या कॉम्प्युटरवर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. पुढे तर गोलंदाजी मार्कवर निलेश ऊर्ध्वकडे मारा करतो. तिचे सुरेख चेंडू पायची चापेल. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. राम मात्र बॅक टू पवेलियन.
थँक्यू. 8 गडी बाद झालेले आहेत. 37 धावा आहेत. अजूनही आपण बघितलं तर या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत निलेशने. 6 धावा दिल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नितीन आपण बघितलं 1 गडी बाद झाले तर आतापर्यंत आपण सांगतात आमचे गुणलेख आम्हाला 187 गडी बाद झालेत. म्हणजे आजचा चौथ्या दिवसातील हा पहिला सामना. जबरदस्त. राजन म्हणजे आपण पहिले कॉम्प्युटरचं काम करतायत. क्या बात आहे राजन. टिपी टॉप. जबरदस्त राजन. आपण पहिले कालपासून आपण बघतोय जबरदस्त माहिती देतात. विकेट, धावा किती गेले, षटकार किती झाले, चौकार किती झाले. म्हणजे नितीन आपण पहिले ही गिरीधर पाटीलची ओळख आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून काम दिलेले तो काम पूर्णपणे पार पाडतात. ते सर्व काम आपण पहिले त्यांचे स्वयंसेवक निलेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईक केला. फलंदाज आपण बघतो या क्रमांकाचा मिलिंद म्हात्रे. चेंडू लॉक करतोय. चेंडूला चेंडू जातो आता लॉंग रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळतोय मच्छिंद्र यांचं. तेवढंच चांगली फेकी होते. ऑन द स्टंप 1 संख्या वाढते. 38 धावत आहेत. 1 चेंडू बाकी आहे. आता स्ट्राईक केला फलंदाज बाळू संदीप उर्फ बाळू. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय की निलेश त्यांना डॉट चेंडू करतो की बाळू चौकार षटकार मारतोय. कारण की जे धावा येणार आहेत ते आपण बघितलं लक्ष राहणार टार्गेट. चला उसारगा संघानायक आणि बेतोडी संघानायक यायचंय लवकर. चेंडू गुड लाईन स्पॉटवर टॉप पडतोय इथं मात्र. पण चेंडू मात्र डायरेक्ट हिट करतोय. मिलिंद बाद होतोय इथं मात्र. 9वा फलंदाज बाद होतोय. एकदा आपण नितीन आपण ह्या मंडळाच्या अध्यक्षता बघितलं तर आपण गिरीधर मारुती पाटील, माजी सरपंच, उपाध्यक्ष बबन कृष्णा रसाळ, सेक्रेटरी संजय कृष्णा पाटील, विशाल करसन पवार, खजिनदार जबले सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार अजय एकनाथ पाटील, उपकर्णधार योगेश भगवान पाटील. अप्रतिम आपण बोलले की इथे ज्यांच्याकडे जी कामं दिली आहेत ती कामं मात्र पूर्णपणे चोखपणे पार पाडताना दिसतात. आपण 48 वर्ष आणि आपण जय हनुमान व्यवस्थापक जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे व ग्रामस्थ मित्रमंडळ निलजे, दत्ता पाटील, समाजसेवक श्रीपद म्हात्रे, बाबूराव पाटील, कमलाकर पवार, गोपीनाथ पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण पाटील, तुकाराम पाटील, उत्तम पाटील, अनंत पाटील, सीताराम पाटील, धर्मा पाटील, अभिमन्यू रसाळ, बबन कृष्णा रसाळ, यशवंत पवार, नारायण पाटील, मदन पाटील, गणेश पाटील, दीपक पाटील, अभिमन्यू पाटील, नंदू खंडागळे, SCO निलजे, हरिचंद्र पाटील, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, काळूराम रसाळ, विजय म्हात्रे, गजानन पाटील, राम पाटील, जितेंद्र पाटील, चंद्रमोहन पाटील, डॉक्टर श्री रमेश पाटील, यशवंत रसाळ, जयराम रसाळ, सुरेश रसाळ आणि दीपक पाटील या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जी कमिटी नेमली आहे, जे ग्रामस्थ मंडळ नेमलंय, त्यांनी खरोखर अप्रतिम इथे आपण बघतो की या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांना धन्यवाद देतो. जेव्हा ते सामना सुरू आहे तेव्हा मी ऐकणार आमचे अप्रतिम समालोचक आजदेगावचा एक बुलंद आवाज नितीन कानेना. धन्यवाद भाऊ पाटील. आज या स्पर्धेचा आपण बघतोय 4था दिवस 12 जानेवारी. चला फलंदाज पाठवायचे फडकेवाडा संघ. सर्वप्रथम आपल्यामध्ये आज जे नाही आहेत ते म्हणजे शिवाजीदादा शेलार यांना श्रद्धांजली वाहून आपल्या गणरायांना वंदन करून मी नितीन कान समालोचनाला सुरुवात करतोय. चला यानंतर सामना येतो म्हणजे बेतोडे वर्सेस उसारकर. दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. वारंवार ही सूचना आपण करतोय. बेतोडे संघाचे संघनायक आणि उसारकर संघाचे संघनायक. नक्कीच समालोचन कारकिर्दीमधला माझ्या समालोचन कारकिर्दीमधलं सर्वात मोठं नाव पद्माकर भोईर, ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये मला सर्वप्रथम आणलं समालोचन करण्यासाठी. एक अंडरम क्रिकेटचं भरपूर समालोचन केलं होतं. आता पहिली संधी पद्माकर भोईर यांनी दिली मला. त्यामुळे पद्माकर भोईर तुमचंही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो, ज्यामुळे आज कित्येक वर्ष समालोचन करतो या विभागामध्ये. चला उसारकर संघाचे संघनायक सुद्धा यायचे.
बेतोडा संघाचे संघनायक आमच्या समालोचन कक्षाकडे वाटचाल करत आहेत. विशाल म्हात्रे संघनायक पाठवायचे आपल्याला लवकर. प्रथम फलंदाजी असताना सागाव संघाने 9 गडी बाद 38 धावा केल्यात. एक चांगली गोलंदाजी राकेशने अप्रतिम झेल टिपला मी म्हणे पहिलाच. भरपूर दिवसानंतर राकेशला खेळताना बघितलं, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जणू काय रेग्युलर संघामध्ये खेळतात असं वाटलं. या प्रकारे झेल राकेशने कन्वर्ट केला मी म्हणेन. अप्रतिम झेल. कालच्या दिवसात आपण बघितलं खिडकाली दातेलुई संघाने 2 सामने जिंकलेत. खंबालपाडा संघाने 2 सामने जिंकले. आयरे संघाने 1 सामना जिंकला आणि 1 सामना राहिलाय तो म्हणजे नवपाडा वर्सेस देसाई 11 रवी म्हात्रेचा संघ. त्यातून जो संघ जिंकेल तो संघ आयरे संघावर फाईट करेल. पहिल्या दिवसाचा आपण विचार केला राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. वाडेकर संघाने 2 सामने जिंकलेत आणि उत्तर शिव संघाने काल 2 सामने जिंकलेत. पहिल्या दिवसाचा विचार केला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर वाकलन संघाने 2 सामने जिंकलेत. नारंज संघाने 2 सामने जिंकलेत आणि जुने डोंबिवली संघाने 2 सामने जिंकलेत. आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मिलिंद म्हात्रे, स्ट्राईक एंडला फलंदाज करण, नॉन स्ट्राईक एंडला रोशन. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय करण. नक्कीच बाळू नगरसेवक चषक स्पर्धा झाली होती फडकेपाड्याच्या मैदानात. करण आपले ड्रीम मेकर्स होते. आज मात्र सलामील आपण त्यांना बघतोय. ते तेवढे संघाने किती आलेले आहेत. बेतोडगावचे शिवाजी पाटील यांनी विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. यावेळी मात्र लो फुल टच चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू फेकी करतोय. 1 धाव मात्र इथे मिळते करणला. करण आपल्या एका धावेने श्रीगणेशा ओपन करतोय. शिवाजी पाटील निजे यांना विनंती देतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. आयोजकांकडून आपल्याला निमंत्रित केले जाते. शिवाजी पाटील बेतवडे. यावेळी मात्र सुरेख झेल. रोहित भोईर कोणती चूक करत नाहीये. रोशन बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. त्या दरम्यान मी जगन्नाथ पगडे साहेबांना विनंती देतो की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. जगन्नाथ पगडे साहेब. 3ऱ्या क्रमांकावरती येतो आकाश. रोशन मात्र इथे 0वर बाद होतोय. रोहित कोणती चूक करत नाही. मिलिंद मात्रे अप्रतिम गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजाकडनं नेहमी सागाव संघाला अपेक्षा असतात तो गोलंदाज मिलिंद मात्रे अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण कमी धावा जेव्हा जेव्हा असतात तेव्हा चांगला प्रेक्षकांना सामना बघा मिळतो. चला उसर्ग संघाचे संघनायक यायचे लवकर. बेतवडे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. नाना भोईर यांना विनंती देतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. नाना भोईर. तसे दीपक भोईर बेतवडे जर आपण इथे आला असेल तर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. दीपक भोईर. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. तसेच अनंत पाटील यांना विनंती होती आपण व्यासपीठावरून स्थान व्हायचे. फडकेपाड्याचे कोणी ग्रामस्थ असतील तर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. सागाव संघाचे कोणी ग्रामस्थ असतील तर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. ही सर्व मान्यवरांची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत त्यामुळे नक्कीच आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावरती 5 धावा. 39 धावांचं टार्गेट आहे. सकाळचं सत्र विचार केला तर चांगली धावसंख्या म्हणली तरी अवघड ठरणार नाही कारण की सकाळच्या सत्रात धावा येत नाही. मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली. राम मात्रे कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद.
याच दरम्यान शिवाजी पाटील आणि अविनाश भोईर यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावरती बेदवडे गावचे. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. जरी आपण बघितलं भाऊ पाटील धावा 5 आले असतील धावपलकावरती, परंतु 2 गडी बाद केलेत मिलिंदने. फक्त 5 धावा दिल्यात मिलिंदने. अप्रतिम गोलंदाजी केली. तर मिलिंद मात्रे नेहमी या संघाकडनं अपेक्षा मिलिंद मात्रेकडनं नेहमी अपेक्षा असतात सागाव संघाला की चांगली गोलंदाजी, आणि ती चांगली गोलंदाजी मी म्हणेन केली आहे ती म्हणजे मिलिंद मात्रेने. खेळाडू थोडेसे आपण ते उशिरा सुद्धा आले. चला उसारकर संघाची संघनायक यायचं लवकर. याच दरम्यान आपण ते नितेश पाटील यांचे आगमन होतोय. चला उसारकर संघ यायचे, कारण की आपण इथे बेतोडे संघाची संघ नाही की ते वेळ उपस्थित आणि सर्व संघाने इथे वेळेवर उपस्थित राहायचे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. कारण की या स्पर्धेचे खूप नियम कठोर आहेत आणि त्या नियमांचं पालन सर्व संघांना करायचंय. त्यांचं केतन पाटील यांचे इथे आगमन होते सकाळच्या सत्रात. दुसरं षटक घेतो गोलंदाज रितेश भोईर केसरींकडनं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली. रोहित कोणती चूक करत नाहीये. करंट बॅक टू पॅव्हेलियन. तिसरा फलंदाज बाद होतोय फडकेपाडा संघाचा 5 या धावसंख्येवरती. भाऊ पण ज्या प्रकारे सुरुवात खराब झाली होती सागाव संघाची, त्याच प्रकारे खराब सुरुवात होती ती म्हणजे फडकेपाडा संघाची. पाच या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद होते ते म्हणजे फडकेपाडा संघाचे नवीन फलंदाज जितू येतोय. 5व्या क्रमांकावरती जितू येतोय फलंदाजीसाठी. कृष्णा आणि जितूला चांगली कामगिरी करावी लागेल कारण की संघ पूर्णपणे अडचणी जितू येतो म्हणजे फडकेपाडा संघ. यावेळेस मात्र चेंडू खेळून शूट चेंडू ट्रावल होतोय शॉट फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय राहुल जाधव. एकदा मध्ये कृष्णाला धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या होती ती 6. बाबा सूरज भोईरला बघितलं नक्कीच आपल्याला किरण पवारच्या आठवण येते. त्या शैलीचा खेळाडू दिसतोय. रायगड मधलं खूप मोठं नाव आहे किरण पवार. त्या शैलीचे खेळाडू आपण बघतोय सागाव संघामध्ये. सूरज भोईर अंडर-21 चे जबरदस्त कामगिरी केली होती सूरजने IPL मध्ये. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच वाईट चिकून करत आहेत सोमनाथ पाटील. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 7. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या. तीन गडी बाद 7 अशी धावसंख्या आमचे गुणलेखक रोशन पाटील नितेश पाटील आम्हाला माहिती देतात. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. रोहित चेंडू उचलतोय फेकी करतोय. रितेश चेंडूला फील्ड करत नाही मी म्हणेल, अन्यथा फलंदाज धावचीत झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं रोहितचं. सकाळचं सत्र आहे त्यामुळे चेंडू वारंवार आपण बघतोय खेळाडूंच्या हातात येत नाही लवकर. राजन पाटील नितेश पाटील आणि रोशन पाटील असे 3 गुणलेखक. राजन पाटील आपण 2 भूमिकेत आपण बघतोय. डीजे सुद्धा खूप चांगला ऑपरेट करतात. 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 9 धावा धावपलकावर. म्हणजे अजून आपण विचार केला तर 30 धावांची गरज आहे भाऊ. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय मिड ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंद मात्रेचा. फलंदाज बाद. जितू बॅक टू पॅव्हेलियन.
व्यासपीठावर आपण पाहिली अविनाश भोईर बेतवडे आणि शिवाजी पाटील बेतवडे. कारण शिवाजी पाटील आपण पाहिली नेहमी खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव करतात. जेव्हा बेतवडा संघ नक्कीच खेळेल तर तुम्हाला बक्षीस बघायला मिळेल. चला उसारकर संघनायक यायचे. बेतवडा संघाचे इथे आलेले आहेत कारण की या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत भाऊ. त्यामुळे आपल्याला वेळेवर इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण की बेतवडा संघ इथे वेळेवर उपस्थित, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो मी या स्पर्धेच्या माध्यमातून. फलंदाज मच्छिंद्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघितलं. मिलिंद म्हात्रे मगाशी बोल, हा खेळाडू खूप महत्वाचा आहे सागव संघासाठी. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी खूप चांगली करतात नेहमी. यावेळेस मात्र पायचीचं अपील केलं होतं रितेश भोईरने. मी तर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर आहे फलंदाज. पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली कुठे लाईन होतोय. दरम्यान आपण बघतोय सीताराम पाटील यांचे आगमन होतोय सकाळच्या सत्रामध्ये. एक अप्रतिम आचारी यांच्या माध्यमातून आपण बघतो. सीताराम पाटील यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. रितेश यावेळेस मात्र मच्छिंद्राने खेळून काढलेला चेंडू सचिन मात्रे झेल खाली आणि झेल सुटतोय. दोन धावा इथे मिळतात. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण, हे षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 11. येणारे 18 चेंडू अजूनही 28 धावांची गरज आहे. नक्कीच आपण राहुल जाधव सुद्धा थोडेसे नाराज होत आहेत कारण कॅचेस विन द मॅचेस मी म्हणेल बाळू. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. येणारे 18 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. मगाशीच बोललो की 40 ते 45 धावा सागव संघ जरी करतोय तर एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण ही खेळपट्टी खूप टणक आहे. भीम काळन हेडोटने यांनी खेळपट्टी बनवली, अप्रतिम खेळपट्टी मी म्हणेन. कारण काही बऱ्याचशा खेळाडूंनी कौतुक सुद्धा केलंय या खेळपट्टीचं. बरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 11. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. काय सांगशील भाऊ या सामन्याविषयी आता? नक्कीच नितीन सामना बघितला तर बॅलन्स आहे पूर्णपणे आणि अजून आपण ते विकेट घेणं फार सागाव संघासाठी गरजेचं राहणार कारण सचिनने जो झेल सोडलाय पैसा आपण असे चुका आपण बघतो मॅचेस मध्ये होतात पण आता मात्र गोलंदाजी खूप चांगली करतोय तो. मिलिंदनी चांगली गोलंदाजी केली आपण रितेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. माझं तर 3रं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे नितीन. नक्कीच जवळ 18 चेंडू 28 धावांची गरज आहे कारण की या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत. धनंजय म्हात्रे यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे सागावचे. धनंजय म्हात्रे एक जबरदस्त माझी खेळाडू यायचे. धनंजय म्हात्रे जेव्हा मी समालोचन करतो नक्कीच धनंजय म्हात्रे खरं अप्रतिम गोलंदाज होते मी म्हणेन सागाव संघाचे. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. जबरदस्त व्यक्तिमत्व धनंजय म्हात्रे. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. सेकंडला फलंदाज कृष्णा ज्या प्रकारे मिलिंदने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे रोहित भोईरने गोलंदाजी केली. आता मात्र बघायचं रोहित भोईर कशी गोलंदाजी करते कारण रितेशने चांगली गोलंदाजी केली. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. बाबा आपण विचार केला या सामन्याचा सकाळचा सत्र आहे त्यामुळे धावा काही येत नाहीये. या मैदानाचं आपण पहिले नामकरण केलंय ते म्हणजे वैकुंठ हरिभक्त पर्यान मारुती विवाह लक्ष्मण पाटील क्रीडांगण. एक अप्रतिम क्रीडांगण मी म्हणेन लाभलंय ते म्हणजे निजे संघाला निजे ग्रामस्थांनी जी मेहनत घेतली या मैदानासाठी आणि त्यांना नक्कीच यश संपादन झालंय बाळू. अप्रतिम मैदान आपण बघतोय, अप्रतिम क्रीडांगण. रोहित सागाव संघ असा संघ आहे की शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ आहे. 17 चेंडू 28 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे रायगडमध्ये आपण बघतोय प्रेमनाथ मुरबी संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो तसा हा संघ आहे तो म्हणजे सागाव संघ. 1 धाव मात्र इथे मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 39 धावांची गरज असताना धावपलकावर धावा आहेत त्या फक्त 12. 27 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितांचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकाची असणार आहे. या दरम्यान आपण होतोय धनंजय म्हात्रे यांचंही आगमन होतोय. पद्माकर भोईर यांच्या जमान्यातले मी म्हणेन नक्कीच गोलंदाज आहेत धनंजय म्हात्रे. खूप अनुभव आहे पद्माकर भोईर यांच्याकडे.
जेव्हा धनंजय मात्रे खेळायचे तेव्हापासून पद्माकर भोईर सुद्धा खेळतात. यायचे धनंजय मात्रे, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 27 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू, 27 धावांची गरज आहे. रोहित यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करतोय सागाव संघ. मगाशी सांगितलं बाळू तुला की सकाळचं सत्र आहे, चौकार षटकार जास्त प्रेक्षकांना बघायला मिळणार नाहीये. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. रोहित राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हलतोय. क्षेत्ररक्षक रितेश भोईर, चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय रितेश भोईर. अष्टपैलू खेळाडू आहे रितेश भोईर, मी म्हणेन कोण विसरेल या खेळाडूला. 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना SK ट्रॉफी मध्ये 2 षटकारांनी 1 चौकार मारला होता आणि आपल्या सागाव संघाला विजय संपादन करून दिला तो खेळाडू रितेश भोईर. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 13. 39 धावांचं लक्ष होतं, मात्र फडकेपाडा संघ थोडासा बॅकफुटवर दिसतो आपल्याला. 2 खेळाडू नक्कीच नाहीयेत. मयूर दातीलकर, देऊ दातीलकर 2 खेळाडू या संघामध्ये नाहीयेत. रोहित यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल चेंडू, सचिन मात्रे चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता मात्र सचिन मात्रे कोणती चूक करत नाहीये. एक चूक सचिन मात्रेकडनं झाली आहे, ती मात्र सुधारतोय आता. नक्कीच खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचा नाहीये, कारण की स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत मित्रांनो, आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचंय. एक अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून 48 वर्षात पदार्पण केलं या आयोजकांनी, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. धावसंख्या 14. अप्रतिम गोलंदाजी, खरंच कौतुक करेल मी सागाव संघाचं. 3 षटकात फक्त आणि फक्त 14 धावा दिल्यात. येणारे 12 चेंडू 25 धावांची आता गरज आहे. रोहितने या षटकात फक्त 3 धावा दिल्यात. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची आम्हाला ज्यांनी ट्रॉफी दिली आहे ती म्हणजे कैलासवासी संदीप मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील मनसे उपाध्यक्ष याचकडून. द्वितीय क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली ती म्हणजे वैकुंठ हरिभक्त परियान मारुती बुवा मारुती लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गिरीधर मारुती पाटील याचकडून. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली ती म्हणजे कुमार सनी रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील उपशाखा प्रमुख याचकडून. चौथ्या क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे स्वर्गीय सोपान चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निजे याचकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या आम्हाला ट्रॉफ्या दिल्यात त्या म्हणजे श्री हरेश चंद्रकांत पाटील प्रोप्रायटर एकविरा एंटरप्राइजेस याचकडून. तसेच मालिकावीरसाठी ज्यांनी आम्हाला बाईक दिली ती म्हणजे कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ गजानन मोतीराम पाटील. व मालिकावीरसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली आहे ती म्हणजे स्वर्गीय काशीनाथ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार गोपीनाथ पाटील याचकडून. तसेच प्रत्येक सामन्यासाठी जी आम्हाला ट्रॉफी दिली आहे ती म्हणजे स्वर्गीय लीलाबाई धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री धर्माशेठ भाऊ पाटील याचकडून. तसे आम्हाला ज्यांनी इथे पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे श्री विनोद भगवान पाटील, राजेश अनंता पाटील, श्रीराम रसाळ व राकेश मात्रे प्रतिष्ठान या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. कोणी विचारही केला नसेल की हा सामना एवढं शेवटच्या क्षणी जाईल, कारण 38 धावा फक्त केल्या होत्या सागाव संघाने आणि 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 4 गोलंदाज आता तर वापर केला जातोय. चला, बेतोडा संघाचे 11 खेळाडू आमच्या समाजाच्या लक्षाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. उसरकर संघाचे सुद्धा खेळाडू आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. दोन्ही संघांना ही सूचना आहे, वेळ वाया जाणार नाही. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे भाऊ. अप्रतिम सामना आपण बघतोय. सागाव वर्सेस फडकेपाडा आजच्या दिवसातील पहिला सामना. काल सामना झाला तिसगाव वर्सेस खंबालपाडा. खंबालपाडा संघात तब्बल 79 धावा कुठल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना आणि 80 धावांचं टार्गेट होतं तिसगाव संघासमोर, मात्र तो संघ 14 धावांनी पराभूत झाला. बारा चेंडू 25 धावांची गरज. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. आमचे आज जे मान्यवर आम्हाला इथे लाभले ते म्हणजे शिवाजी पाटील बेतोडे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत.
अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. छा प्रकारे गोलंदाजी केली खरंच सागाव संघाने, अप्रतिम गोलंदाजी, जेवढं कौतुक करू. आणि एक विशेष म्हणजे आपण बघतो या सामन्यामध्ये 4 गोलंदाज वापरलेत, म्हणजे 5वा गोलंदाज संदीप पाटील सुद्धा असू शकतो. प्रथमच अशी घटना बघायला मिळेल भाऊ जर संदीपने शेवटचं षटक टाकलं तर. 5 षटकांच्या सामन्यामध्ये मी कधी बघितलं नाही अजूनपर्यंत की 5 गोलंदाजाचा वापर केलाय. व ते सागाव संघात तसं काय करतोय का. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू 25 धावांची गरज. आमचे मान्यवर शिवाजी पाटील बेतोडे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी संघर्ष षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या 20. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. नक्कीच आपण विदेश सीताराम पाटील सुद्धा जास्त निजे गावात नसतात, त्यामुळे आज वेळ सुद्धा त्यांनी कमी दिला आमच्या या स्पर्धेला. बेतोडे संघ टॉसविन आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती की आपण आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. संदेश पाटील जर आपल्या खेळाडूंना सूचना करायची आहे. 10 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र कृष्णाने खेळून काढला चेंडू. बाहुबली षटकार. बरोबर यामध्ये धावा येतात त्या 26. 9 चेंडू 13 धावांची. बरोबर आपण विचार केला जर सागाव संघाचा जर आपल्या समोर जर डावखुरा फलंदाज आहे तर डावखुरा गोलंदाजाचा वापर केलाय. मी म्हणेन नक्कीच संघनायकांनी चुकी केली आहे मी म्हणेन, कारण की रितेश सारखा गोलंदाज होता. मिलिंद मात्रेने चांगला षटक टाकलाय, परंतु इथे अमरचा वापर का केला असावा नक्कीच संघनायकाला प्रश्न पडला असेल की जर डावखुरा फलंदाज कृष्णा सारखा फलंदाज तुमच्या समोर आहे तर मी तर नक्कीच म्हणेन चूक केली आहे सागाव संघाने. 9 चेंडू 13 धावांची गरज. तरी पूर्णपणे संघाचं चित्र अवलंबून असतं संघ नायकावरती आणि ती चूक केली आहे मी म्हणेल सागाव संघाने. डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज त्यामुळे चांगली फलंदाजी बघायला मिळते कृष्णाच्या बॅटमध्ये. 9 चेंडू 13 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. त्यांनी 4 षटकामध्ये 4 गोलंदाजाचा वापर केलाय. ऑप्शन खूप होते या संघाकडे. संदीप पाटील सुद्धा आपण बघतोय एक फिरकी गोलंदाज यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहेत. अमर स्टॅकिंगला फलंदाज कृष्णा. यावेळेस मात्र कृष्णाला खेळून काढला चेंडू. 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या 30 जी सागाव संघाने 3 षटकं टाकली होती. मात्र अमरचा पूर्णपणे इथे समाचार घेतला होतोय. येणारे 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. कारण फडकेपाडा संघ बाळू असाच विलास पाटील स्मृती चषक देवाच्या मैदानात अडचणीत होता हा संघ आणि कृष्णा नावाचा खेळाडू मैदानात आला आणि सामन्याला सेमीफायनल पर्यंत मजल मारून दिली होती. असा हा खेळाडू कृष्णा यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन मात्र चेंडू खाली येतोय. 2 धाव मात्र इथे मिळतात. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या फडकेपाडा संघाची 32. 7 चेंडू 7 धावांची गरज. मी मगाशी सांगितलं विलास पाटील स्मृती चषक झाला होता देवाच्या मैदानात. 3 सामने तब्बल जिंकून दिले होते या खेळाडूने. तो खेळाडू आहे कृष्णा पाटील फडकेपाडा संघाचा. 3 वेळा सलग सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता या खेळाडूला. तो खेळाडू आहे कृष्णा पाटील. 7 चेंडू 7 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार आपण बघितले कृष्णा पाटीलच्या बॅटमधनं. अमरचा मात्र इथे पूर्णपणे समाचार घेतला जातोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन म्हात्रे चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मात्र इथे मिळते. षटक समाप्त होतोय. येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 33 धावांवर. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. आता मात्र मिलिंद म्हात्रे, रितेश, संदीप पाटील खूप ऑप्शन आहेत या संघाकडे. रोहित सुद्धा ऑप्शन आहे. कारण मी तर म्हणेन संघनायकांनी थोडीशी चूक केली आहे. मी म्हणेन ती चूक सुधारावी लागेल आता सागाव संघाला येणाऱ्या षटकामध्ये.
जर सागा संघ हा सामना गमावते मी नक्कीच सांगेल भाऊ जमीची बाजू असेल कारण की अमर सारख्या गोलंदाजा वापर मी तर म्हणते की अमर चांगला गोलंदाज आहे पण त्याच्या समोर जर डावखुरा फलंदाज आहे तर डावखुऱ्याचा गोलंदाजा वापर केला चुकीचा वापर केला मी म्हणेन मग ते रोहितच्या हातात चेंडू दिलाय 12 चेंडू 25 धावांची गरज असताना तब्बल 19 धावा खर्च केलेत गोलंदाज अमरने आणि सामन्यामध्ये कमबॅक केले ते म्हणजे फडकेपाडा संघाने नंतर सामना आपण बघतोय तो म्हणजे बेतावडे वर्सेस उसारकर बेतावडे संघ टॉस विन आहे इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकता राजेश भोईर सोपान पाटील अजय पाटील सारखा म्हणजे अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये तानाजी पाटीलला सुद्धा आपण बघू शकता सहा चेंडू 6 धावांची गरज आहे संघ नाही का आता पूर्णपणे थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत मला सागाव संघाचे मिलिंदच्या आत्रामध्ये चेंडू दिलाय 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत या फडकेपाडा संघाला यावेळेस मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप वरून जातो निर्धाव चेंडूची समाप्ती होते 5 चेंडू 6 धावांची गरज पूर्णपणे स्पर्धा कव्हर करतात ते म्हणजे जीटीसी त्यांचे सहकारी यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू